जया रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला रव्याचा उत्तप्पा कसा करायचा ते दाखवणार आहे। रव्याचा उत्तप्पा अगदी झटपट तयार होतो, त्याला जास्त वेळ लागत नाही करायला। रव्याचा उत्तप्पा करण्यासाठी मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, अर्धी वाटी दही घेतलेले, 2 कांदे बारीक चिरून घेतलेले, थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली, थोडे हिरवी मिरचीचे काप घेतले आणि 2 लाल टमाटे बारीक चिरून घेतले। आता आपण रवा एका पातेल्यात भिजवून घेऊ। आता 1 वाटी रवा मी एका भांड्यात कालवण्यासाठी टाकून देते। आता मी याच्यात अर्धी वाटी दही टाकायले। हे आता दही टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं, याच्यात गुठळ्या राहू द्यायच्या नाहीत। आता हे दही मिक्स केलेले, आता आपण याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकून, आता याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकून चांगलं फेटून घ्यायचं रव्याला। हे पीठ चांगलं घट्ट करायचं नाही, पातळ करायचं नाही, नाहीतर मग उत्तप्पा येत नाही। असं मध्यम पीठ केलं तर उत्तप्पा छान येते। ह्याच्यात एक सुद्धा गुठळी काही राहिली नाही, अशी छान रवा भिजविला आहे। हे पीठ आता आपण 1 तास भिजत ठेवू। हे पीठ आता 1 तास छान भिजलेलं आहे। आता आपण ह्याच्यात 1 चमचा मीठ टाकून घेऊ। आता ह्या पिठात आपण टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची टाकून घेऊ। हे पीठ आपलं उत्तप्प्याचं मस्त भिजले, छान झाले बघा। हे असं पीठ लागते उत्तप्प्याला। आता आपण तव्याला चांगलं तेल लावून घ्यायचं, म्हणजे उत्तप्पा चिटकत नाही। आता आपण ह्याच्यावर पीठ टाकून घेऊ तव्यावर। आता वाफ येण्यासाठी आपण 2 मिनिटं ह्याच्यावर ताट झाकलेले। मी आता ताट काढलेले, आता आपण ह्याला उलटून घेऊ। उत्तप्पा आपला एकदम छान झालाय, मस्त झालाय बघा। जाळी खूप छान पडली। आता मी दुसरा टाकून घेते। त्याच्यावर आता आपण ताट झाकून घेऊ वाफ येण्यासाठी 2 मिनिटं। मी आता ताट काढून घेतलंय, उत्तप्पा उलटून घेऊ। आपला खूपच मस्त झालाय बघा उत्तप्पा, दोन्ही बाजूनी जाळी पडली। आता बघा हे किती छान झालाय। तांदळाचा उत्तप्पा करायला आपल्याला वेळ लागते, हे अगदी झटपट चटकन होते खायला, 1 तासात तयार उत्तप्पा। मी आता एका प्लेटमध्ये उत्तप्पा ही काढून घेते। उत्तप्पा आपला छान झालाय, मस्त झालाय। तुम्हाला चटणी सोबत, सांबार सोबत, खायला कशा सोबतही खाऊ शकता तुम्ही। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असली तर मला तुम्ही कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा। आता पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीला, तोपर्यंत धन्यवाद।